रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत हम हो मराठी लिखित वाल्या कोळी व बायको. आपल्या भोवती उभारण्यात आलेल्या वैभवाच्या ओझ्याखाली आपण गुदमरून जात आहोत असं आजकाल तिला वाटू लागलं होतं. एखाद्या स्त्रीनं जिच्या जीवनाविषयीच्या अपेक्षा सर्वसाधारण स्वरूपाच्या आहेत, अपेक्षावं असं सर्व तिला आता मिळालं होतं. उत्तम लोकॅलिटीमधला 4-4 खोल्यांचा फ्लॅट हा स्वतंत्र बंगल्याच्या तोडीचा होता. तोही उत्तम तऱ्हेने सजवलेला. प्रत्येक हॉलची त्याला साजेशी सजावट करण्यात आलेली होती. भिंतींना सुरेख रंग आणि ठिकठिकाणी टांगलेली वॉल हँगिंग, फर्निचर अत्याधुनिक पद्धतीचं, कपाटं, फ्रीज, फोन, टीव्ही, तिच्यासाठी भारी भारी किमतीच्या साड्या आणि दागदागिने. घरात भांडी कुंडी भरपूर, नवनवीन तऱ्हांची आणि चकाचक. या सर्वांवर आवश्यक तो पूर्णविराम म्हणजे गाडी. एखाद्या सर्वसाधारण स्वरूपाच्या अपेक्षा बाळगणाऱ्या स्त्रीने ज्याची इच्छा बाळगावी ते सर्व तिला प्राप्त झालं होतं. तिच्या नवऱ्यानं हे तिला सर्व मिळवून दिलं होतं. ती स्वामिनी होती या सर्वांची. तिच्या नवऱ्यानं हेही तिला अनेकदा सांगितलं होतं, अगदी या शब्दातच, तू स्वामिनी आहेस या सर्वांची. पण तिला मात्र आजकाल गुदमरायला होत होतं या वैभवाच्या ओझ्याखाली. आता ती 40शीला येऊन पोचली होती. नवरा 2 वर्षांनी मोठा तिच्यापेक्षा. त्यांच्या लग्नाला आता 15-16 वर्षे झाली आहेत. या एवढ्या काळात त्यानं हे सर्व मिळवलं आहे तिच्यासाठी. त्यानं अनेकदा तिला तसं बोलून दाखवलं आहे. हे सर्व मी तुझ्यामुळं मिळवलं, तुझ्यासाठी मिळवलं. हे ऐकून पूर्वी तिला खूप बरं वाटायचं, खूप सुख वाटायचं. हे सर्व आपल्यासाठी आपला नवरा मिळवतोय. आपण स्वामिनी आहोत या सर्वांची. या भावनेनं तिला तृप्त होऊन गेल्यागत वाटत असे. पण आजकाल ही सुखाची जाणीव गमावून बसली आहे. या जाणीवेची जागा एका वेगळ्या भावनेनं घेतली आहे. एका वेगळ्या हुरहुरीनं घेतली आहे. गुदमरलेपणाच्या भावनेनं घेतली आहे. नाकासमोर सरळ मार्गानं जाऊन एवढं मिळवता येत नाही याची तिला चांगली कल्पना आहे. नाकासमोर चालणारी कित्येक माणसं तिला माहीत आहेत आणि त्यांनी फार काही मिळवलेलं नाही हेही तिला चांगलं माहीत आहे. तिच्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे, तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नातेवाईक, तिचे काही जुने शेजारी, अनेक माणसं तिला ठाऊक आहेत. ती सगळी नाकासमोरच्या रस्त्यानं चालणारी आहेत. नाकासमोरच्या सरळ आणि निरुपद्रवी रस्त्याने चालणारी, म्हणून सामान्य परिस्थितीत सामान्य पद्धतीने जगणारी. आपला नवरा इतका नाकासमोरच्या रस्त्याने सरळ चालणारा नाही याची तिला कल्पना आहे. ती सर्व माहिती असली तरी तपशील तिला माहीत नाही. माहीत करून घेण्याचे धैर्य नाही आपल्यापाशी, हेही तिला माहीत आहे. त्यामुळे ती त्या फंदात कधी पडलेली नाही. तुम्ही काय करता, इतका पैसा कसा उभा करता, हेही तिनं काहीच विचारलेलं नाही. पण तिला कल्पना आहे की गेल्याच महिन्यात ती या नव्या भव्य फ्लॅटमध्ये राहायला आली. आता या दिवसात एवढा मोठा फ्लॅट हा सामान्य मध्यम वर्गातल्या चाकरमान्याला परवडणारा नाही हे काही तिला समजत नाही? समजतं, पण तिनं त्याला काही विचारलं नाही. तो म्हणाला, आपल्याला नव्या मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचंय. ती म्हणाली, चला. तिनं फ्लॅटबद्दल अधिक औत्सुक्यही दाखवलं नाही. कुठं आहे, केवढा आहे, किंमत काय? काही वर्षांपूर्वी हा उत्साह तिने जरूर दाखवला असता. नाना प्रश्न विचारले असते, शंका विचारल्या असत्या. पण आता नाही. त्याला आवडत नाही. तिलाही धैर्य होत नाही. तो स्वतःहून काही सांगत नाही. तो म्हणतो, अमुक करायचं, ती करून मोकळी होते. असंच तिचा नवरा गेल्या महिन्यात म्हणाला, आपणाला नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचंय. ती हो म्हणाली व आवराआवरीला लागली. तिनं प्रश्न विचारलेला, अभिप्राय व्यक्त केलेला त्याला आजकाल आवडत नाही असं तिच्या लक्षात येत गेलं आणि ती थांबली. आपणाला असे प्रश्न विचारणं, अभिप्राय व्यक्त करणं थांबवायला पाहिजे हे स्पष्टपणे तिच्या लक्षात आलं आणि ती दचकली. गेल्या वर्षीच्या किंवा त्या आधीच्या वर्षाचा प्रसंग. त्या प्रसंगाने हे तिच्या लक्षात आलं. त्यानं कुठली तरी भारी किमतीची वस्तू आणली होती. वस्तू कोणती आणली होती हे तिला आता आठवत नाही. इतकं नवनवं नेहमी घरी येतच असत. ती तरी कोणकोणत्या वेळी काय काय आलं याची आठवण ठेवणार. पण वारंवार नवनव्या भारी भारी वस्तू घरी येत होत्या आणि ती स्वतःच काळजीत पडत होती. त्यानं असंच काहीतरी आणलं होतं. तिनं म्हटलं,
कशासाठी आणायचं हे सर्व? त्यानं उत्तर दिलं, तुझ्यासाठी. कबूल. अहो पण पैसे? त्याची काळजी तुला नको. तू फक्त घे आणि ते वापर. आणखी काय हवं ते सांग. पैशाची फिकीर अजिबात नको. अहो पण विचार नको का करायला? इतके पैसे कुठून? केला विचार, खूप केला विचार. आता तू हे नको सांगू. त्याचा आवाज तापला. तो तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मग तिनं प्रश्न थांबवले, कायमचे थांबवले. तिने प्रश्न विचारायचे थांबवले, पण तिच्या मनात प्रश्न यायचे थांबले नाही. स्वतःलाच तिनं अनेक प्रश्न विचारले. स्वतःच त्यांची उत्तरे शोधायचा प्रयत्न केला. तिला सर्व उत्तरं सापडली नाहीत, विशेषतः पैशांच्या उगमासंबंधीची. पण तिनं एवढी खुणगाठ बांधली. एवढा पैसा हा त्याच्या पगाराचा नाही, निश्चितच नाही. आणखी कशाकशातून तरी पैसा येत होता. एकदा तिनं त्याच्याविषयीची शंका त्याला स्पष्टच बोलून दाखवली. तेव्हा तो तुटकपणे म्हणाला, नाकासमोर चालून पैसा मिळत नाही. जे चालतात त्यांना काही मिळत नाही. मग मला तसं चालायचं नाही. मला पैसा मिळवायचा आहे. पण तिला काय शंका व्यक्त करायची आहे हे त्याच्या ध्यानात आलं. तो ताडदिशी म्हणाला, काही होत नाही आणि झालं तर मी जाईन तुरुंगात. अहो पण कशासाठी इतकं? कशासाठी? कशासाठी? त्यानं म्हटलं. तुला माहिती आहे कशासाठी ते? त्याच्या तोंडी येणाऱ्या एका उद्गारावरून तिने तर्क केला होता. तो नेहमी म्हणायचा, उत्कट झाला म्हणजे, मला गरिबीवर सूड उगवायचाय, दारिद्र्यावर सूड उगवायचाय, त्या यातनांवर सूड उगवायचाय, त्या अपमानांवर, त्या अवहेलनेवर. त्यानं असा उद्गार काढला की ती दचकायची, घ्यायची आणि शरमूनही जायची. त्यानं गरिबी पुष्कळ सोचली होती. गरिबीचे मान अपमानही सोचले होते. त्याच्या तुटक तुटक बोलण्यातल्या संदर्भावरून तिनं तर्क केला होता. ते अवमानाचे क्षण त्याच्या मनात खोलवर घुसून बसलेले आहेत. अनेकदा ऐकावा लागलेला त्याच्या गरिबीचा उल्लेख, नातेवाईकांच्या कुजबुजीत, शेजारी पाजारी अपमानाचे शब्द, अवहेलनेचे क्षण, त्याच्या अंतःकरणावर असे अनेक क्षण कोरलेले होते. तिनेही त्याच्या गरिबीचा उल्लेख कधी काळी केला होता. पण त्या उल्लेखाचा आघात त्याच्या जिव्हारी लागला असेल याचा मात्र तिला अंदाज नव्हता. एका कैफात असल्यासारखंच तिनं त्याच्याशी लग्न केलं होतं. बापाचं आणि तिचं कधीच पटलं नाही. आई बापाचं घर तिला समजू लागल्यापासूनच तुरुंगासारखं वाटू लागलं होतं. त्याच्याशी ओळख झाली, प्रपोजल लग्नापर्यंत आलं आणि आई बापाच्या घराच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून तिनं त्याच्याशी लग्न केलं. वडिलांनी पुढाकार घेतला होताच, कारण त्यांच्याही दृष्टीनं पोरगी लवकर लग्न करून जाईल तेवढं बरंच होतं. आता तर प्रपोजलही तिच्याकडूनच आलं होतं. त्यांनी आडकाठी केली नाही की आडेवेडे घेतले नाहीत. फक्त एकदा पोरीला म्हटलं होतं, मुलगा गरीब परिस्थितीतला दिसतोय. तू श्रीमंतीत नसली तरी सुस्थितीत वाढलेली आहेस. एकदा फेरविचार कर. तिने तडकाफडकीच उत्तर दिलं होतं, तुमच्या सुस्थितीच्या तुरुंगापेक्षा मी गरिबी पत्करीन. निदान ते माझं स्वतःचं घर असेल, स्वतंत्र, माझंच. वडील म्हणाले, ओके. त्यांनी लग्न लावून दिलं. त्याची बायको बनून ती त्याच्या घरी आली. त्याच्या घरी काहीच नव्हतं. तो गरीब होता. पण इतका गरीब होता की त्या प्रकारच्या गरिबीची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. जुनाट वाड्यातली एकुलती एक लहानगी खोली, त्यात एक खाट आणि तीवर मळकी फाटकी गादी, एक पत्र्याची बादली आणि एक प्लास्टिकचा तांब्या, एक जुनाट स्टोव आणि एक तितकीच जुनाट पातेली, एक फुटकी कब्बशी जेमतेम चालू शकणारी एक सायकल, बस. हे सर्व तिनं बघितलं तेव्हा तिचा कैफ क्षणार्धात उतरला आणि म्हणाली, तुम्ही गरीब आहात हे माहीत होतं, पण इतके गरीब असाल अशी मला कल्पना नव्हती. म्हणजे? माझी फसवणूक केली तुम्ही. कसे काय? तुम्ही सांगितलं होतं तुम्ही गरीब आहात. आहे, मी गरीबच आहे. तुम्ही नुसते गरीब नाही, त्याच्या खालची पातळी, दरिद्री आहात. तुम्ही दरिद्री आहात. मी या दारिद्र्याची अपेक्षा केली नव्हती. या दारिद्र्यासाठी तयारीही केली नव्हती. आता या दारिद्र्यात कितपत पडायचं जन्मभर, ती त्वशाने म्हणाली. भयंकर विदारक अपेक्षा भंग झाल्याप्रमाणे ती म्हणाली. तिचा निष्कर्ष त्याच्या जिवारी जोमला. नुसता गरीब नव्हे, त्याच्या खालची पातळी, दरिद्री.
तो बरेचदा गरिबीवर, दारिद्र्यावर सूड उगवायची भाषा बोले आणि ती भाषा ऐकली की ती अधिकच गुदमरून जाईल, कासावीस होऊन जाईल. त्याची क्षमा मागायचा तिनं प्रयत्न केला होता. आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या उद्गारांनी तो अंतर्यामी विद्ध झाला आहे याची तिला कल्पना येऊन गेली. तेव्हा ती म्हणाली, माझं खूप चुकलं. मी तसं बोलायला नको होतं. पण पण माझी फार मोठी निराशा झाली होती. मी शब्द आवरू शकले नाही. तुमचा अपमान मला करायचा नव्हता. अगं, तू कुठं केलायस माझा अपमान? मग कोणी? मीच. मीच केला अपमान, ती अपराधी स्वरात म्हणाली. अपमान तू नाही केलास, तो वरून शांत दिसत पण आतून धुमसत उद्गारला होता. माझ्या गरिबीनं माझा अपमान केलाय. ती गरिबी मला दूर केली पाहिजे. गरिबीवर सूड घेतला पाहिजे. त्या क्षणापासून तो वेडापिसा झाल्याप्रमाणे पैसा आणू लागला. वस्तू आणि वैभव आणू लागला. सगळी साधनं आणि सुखं त्यानं आणली. भांडी कुंडी, कपडे लत्ते, दागदागिने, फर्निचर, गालिचे, फ्रीज, टीव्ही, फोन, आता तर मोठा आलिशान फ्लॅट आणि मोटार गाडी. दारिद्र्यावर त्यानं चांगलाच सूड उगवला होता. या प्रत्येक गोष्टीच्या आगमनाबरोबर ती अधिकाधिक गुदमरत गेली व वाढत्या वैभवाखाली आपण अधिकाधिक दडपले जाणार आहोत असं तिला वाटू लागलं. त्याच्या सूड उगवण्याच्या या पद्धतीनं ती घाबरूनही गेली होती. तिला तपशील कळत नव्हता पण सगळ्यांचा अर्थ माहीत होता. अनेकांच्या हकीकती तिनं ऐकल्या होत्या. वाममार्गानं पैसा आणि संपत्ती गोळा करणाऱ्यांवर सरकारी अधिकाऱ्यांच्या धाडी, खटले, बेअब्रू, वर्तमानपत्रांतून बातम्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलकांनी तोंडाला डांबर फासून काढलेली धिंड, सर्व. अलिशान फ्लॅटमध्ये ती एकटीच होती आणि याच एका गोष्टीच्या दडपणाखाली ती गुदमरून जाऊन विचार करीत होती. नवरा घरी नव्हता. अजून आला नव्हता. मध्यरात्र होत आली होती. टीव्ही बघून मुलं आपल्या खोलीत जाऊन झोपली होती. तिला वाटत होतं, मुलांना काही सांगावं. आपल्या घरात येणारा पैसा, हे वैभव. पण तिचं गुदमरलेपण समजून घेण्याइतकी ती मोठी नव्हती. शिवाय मुलं सगळ्यांवर खुश होती. बाबांच्या पैसा कमावण्यावर, घरातल्या अत्याधुनिक सजावटीवर, फर्निचरवर, वस्तूंवर, नव्या मोठ्या फ्लॅटवर, गाडीवर. आपले वडील कधी काळीच्या गरिबीवर असा सूड उगवताहेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यातून येणाऱ्या गुदमरण्याच्या भावनेत त्यांचा काही सहभाग तिला मिळणार नव्हता. एवढ्या मोठ्या कोऱ्या करकरीत फ्लॅटच्या हॉलमध्ये बसून ती नवऱ्याची वाट बघत होती. त्याच्या संबंधी विचार करीत होती व स्वतःच दडपून जात होती. दारिद्र्यावर सूड उगवण्यासाठी तो काय करीत असेल? नोकरीच्या ठिकाणी पैसा खाणं, पदाचा गैरवापर करून त्यानं ज्या कंपनीत भागीदारी घेतली आहे तिथं पैसा करणं, सावकारी, रेस, जुगार, मटका, लॉटरी असं करणाऱ्यांच्या पदरी शेवटी काय? नुकतीच तिनं एक बातमी वाचली होती. अशाच मार्गांनी पैसा कमवणारा एक माणूस, तो कुणाचा तरी शत्रू झाला होता. कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं. शेवटी सापळा रचून त्याला पकडण्यात आलं. खटला चालला. त्याची नोकरी गेली, पैसा गेला. त्यात दीर्घकाळाची शिक्षा झाली. त्याच्या मुलांचं आणि बायकोचं काय झालं ते बातमीत सांगितलेलं नव्हतं. पण तिनं अंदाज केला होता. त्यांची लोकांनी छी-थू केली असेल. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी टोमणे मारले असतील. मुलं निराधार झाली असतील. बायकोला मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल. आपल्या नशिबी सुद्धा हेच वाढून ठेवलं आहे. त्या कल्पनेनं ती अधिकच अस्वस्थ, अधिकच भयभीत होऊन गेली. हॉल बराच प्रशस्त होता. पडदे, झुमरं आणि फर्निचर यांनी भरलेला, गालिच्यानं लपेटलेला. पण त्या मध्यरात्री तिला तिथं बसून राहण्याची भीती वाटली आणि बेडरूमच्या गॅलरीत येऊन ती उभी राहिली. तिच्या भोवतीचं वैभव एकेका गोष्टीनं उभं करीत त्यानं तिला वैभवानं, श्रीमंतीनं मडवून टाकलं होतं. प्रत्येक वेळी त्यानं तिला आठवण दिली होती, मी हा गरिबीवर सूड उगवतोय. अगदी पहिल्या वेळी त्यानं भांड्यांचा ढीग तिच्या समोर ओतला तेव्हा, आणि मोटार गाडी घेतली तेव्हा, आलिशान फ्लॅट घेतला तेव्हाही. लग्न करून ती त्याच्या बिराडी आली तेव्हा तिचा दारुण अपेक्षाभंग झाला होता. त्याच्यापाशी काहीच नाही हे बघून ती त्याला म्हणाली होती, तुम्ही केवळ गरीब नाही, दरिद्री आहात. मला आता आयुष्यभर या दारिद्र्यात खितपत पडावं लागणार. त्या क्षणापासून तो बदलला होता. का?
गरीबावर सूड उगवण्याच्या कल्पनेनं मनोमन जळत होता का? लग्नानंतर काही दिवसांतच त्यानं तिच्यासाठी संसाराचं सामान आणून टाकलं. सगळं घर भरून टाकलं. डबे, पातेल्या, ताटं, वाट्या, सगळ्या वस्तू स्टीलच्या. चकाचक. त्यानं खोलीभर त्या भांड्यांची जणू आरास मांडली. इतकी सगळी भांडी बघून ती हरकून गेली. आनंदानं भिरभिरली. तिनं भांडी डोळे भरून बघून घेतली, कुरवाळून घेतली. त्या चकाकत्या भांड्यात आपलं रूप बघून घेतलं. ती भांडी वापरूनच तिनं स्वयंपाक केला. त्या भांड्यात वाढून घेऊन ती अपूर्वाईनं जेवली. भांडी घासून पुसून रांगेला ठेवली. पुन्हा एकदा आपल्या भरलेल्या संसाराकडे पाहिलं आणि त्याच्यापाशी झोपायला गेली. त्याला झोप लागलेली नव्हती. तो अंथरुणावर जागाच होता. आपलीच वाट बघत तो जागा आहे बहुतेक. ती आनंदाने त्याच्यापाशी गेली. मनात शब्द साठवीत आणि शरीर आनंदी बनवीत. त्याच्या आभाराचे शब्द. आज कसं छान वाटतंय. घर संसार कसा आकाराला यायला लागल्यागत वाटतंय. ती जवळ जाताच तो उठून बसला. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवले. तिचं शरीर थरथरलं. मिळालं ना तुला हवं होतं ते? त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवूनच विचारलं. हो, ती म्हणाली. होकार अर्धवटच. त्या होकारातूनच सूचित होत होतं एवढं झालं, पण आणखी खूप आणायला हवं. ती तसं शब्दांनी सूचित करणारच. तेवढ्यात तिचे खांदे गदागदा हलवीत आणि रोखलेल्या नजरेनं तिच्याकडे बघत तो म्हणाला, जे उरलं असेल त्याची व्यवस्था लवकरात लवकर करीन. तिला जाणवून गेलं त्याचा तो उद्गार साधा नव्हता. धुमसत होते ते त्याचे शब्द. धुमसत असताना ते उद्गारले होते आणि तसाच तो धुमसत तिच्याकडे पाठ करून झोपून गेला होता. रात्रभर त्याचं बोलणंही झालं नव्हतं. सकाळी उठल्यानंतरही तो तसाच धुमसत होता आतल्या आत. ते बघून तिनं त्याला म्हटलं होतं, इतकी सगळी भांडी तुम्ही आणून दिलीत. त्याची खुशी प्रकट करायची होती मला काल. तो काही बोलला नव्हता. तसाच धुमसत बसला होता. ती त्याला बोलकं करण्यासाठी आणि आपल्या मनाला लागलेली काजळी निवारून टाकण्यासाठी त्याला म्हणाली होती, पण तुम्हीच खुश नव्हता. नव्हते पैसे तर. तिचे ते शब्द ऐकताच तो उसळल्यागत एकदम म्हणाला, डोंट से दीज वर्ड्स अगेन. पैसे नव्हते तर मिळवीन, खच्चून मिळवीन, पण कृपा करून माझ्या गरिबीचा पुन्हा उल्लेख करू नकोस. सगळं मी सहन करीन, पण माझ्या गरिबीचा अपमान मी कधीच सहन करू शकणार नाही. हे शब्द उच्चारतानाही तो मनोमन धुमसतच होता. आत्ताशा तो इतका धुमसत नव्हता, पण त्याच्या मनात चीड होतीच. फक्त त्या धुमसण्याला आणि चिडीला श्रीमंतीची पुटं चढल्यानं ते दिसून येत नाहीये. तिला गुदमरून गेलं. त्या पुटाचा परिणाम म्हणून त्याचं धुमसणं जाणवत नसेल, पण माझं गुदमरणंही जाणवू नये का? आपलं गुदमरणं आणि भयकंपित होणं अलीकडे तर तो बेफिकीरही झाला आहे. जाईन तुरुंगात म्हणजे काय? रात्री म्हणजे जवळजवळ पहाटेच तिचा नवरा परतला. तिने दार उघडलं. त्याला बघता क्षणीच तिच्या लक्षात आलं, भरपूर दारू पिणं झालं आहे. तो कसाबसा तोल सावरतो आहे. बहुतेक पार्टी झालेली आहे. पार्टीनंतर तो एकटा गाडी चालवीत आला की काय? ही आणखी एक नवी काळजी आता चालू झाली. त्याला जेवाय खावायचं नव्हतंच. कपडे न काढता तो तसाच बेडवर पडला. अर्धवट गुंगीत अर्धवट झोपेत तिला काहीतरी सांगत होता. ती फक्त हूं हूं असं करीत होती. मध्येच त्याला आठवण झाली. तो उठून बसला. त्यानं खिशातून काहीतरी काढलं आणि तिच्या पुढे धरलं. हे घे. तिनं त्याच्या हातात काय आहे ते बघितलं. हार. सोन्याचा वजनदार हार. तिनं हात पुढं केला नाही. त्या वस्तूकडे बघताना ती गुदमरून गेली. ती तशीच उभी राहिली. घे. घे म्हणतो ना. हे हे तुझ्यासाठीच आहे. काय आहे हे? बघ ना. हार. नेकलेस. अ गिफ्ट फॉर यू फ्रॉम वन ऑफ माय क्लायंट्स. तुझ्यासाठी. खास तुझ्यासाठी. अजूनही तिनं नेकलेस हाती घेतला नव्हता. तो सांगत होता, घे. हवा होताच ना तुला नेकलेस? किमतीचा अंदाज कर. नाही तुला करता येणार. सहज 3,500चा असेल. घाल. घाल गळ्यात. मिरव बायकांमध्ये. तू माझी बायको आहेस. तू गरीब दिसता कामा नाहीस. यु नो. आता त्याला न आवरणारी झोप येत होती. त्याला काही न बोलता झोपू द्यायला हवं होतं. तिनं त्याच्या हातून हार घेतला आणि त्याला नीट झोपवलं. ती त्याच्या बाजूला पडली.
अधिकच गुदमरत. तिच्यावरचं तिच्या भोवतीच्या वैभवाचं ओझं आणखीनच वाढलं होतं. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत काय? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि विचार करता करता तिनं तिलाच उत्तर दिलं, होय. तो पहिला प्रसंग, त्याच्या गरिबीचा उल्लेख, त्याच्या दारिद्र्याबद्दल त्याची अवहेलना. त्या दिवसापासून त्याने लक्षात ठेवलं आहे, आपल्या गरिबीवर सूड घ्यायचा. त्या क्षणापासून तो धुमसतो आहे. गेली 15-16 वर्ष आणि आपण फक्त गुदमरतो आहोत. ती विलक्षण कासावीस होऊन तळमळत राहिली. सकाळी तो उशिराच उठला. भराभर आवरून बाहेर जाण्याचे कपडे करून ब्रेकफास्टला बसला. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिने गळ्यात तो हार घातला नव्हता. तो चकित होत म्हणाला, नेकलेस घातला नाहीस? तिने काही उत्तर दिलं नाही. घातला नाहीस? घाल, छान दिसेल तुला. इट्स प्रेझेंटेड टू यू. तुला प्रेझेंट दिलंय ते माझ्या एका क्लायंटने. त्याचं मोठं काहीतरी प्रकरण होतं. त्याचीच पार्टी होती काल. आम्ही 4-5 ऑफिसर्स आमच्या सर्वांच्या बायकांसाठी त्यानं असलेच नेकलेस प्रेझेंट दिले. आमचं प्रेझेंट आहे ते वेगळंच. ती काही प्रतिक्रिया व्यक्त न करता तशीच उभी राहिली. तिला काहीतरी म्हणायचं आहे एवढं त्याच्या लक्षात आलं. त्यालाही काहीतरी म्हणायचं होतं, पण त्याने शब्द आवरले. तुम्हाला काही म्हणायचं आहे का? तिनंच विचारलं. हो, आणि तुलाही काहीतरी म्हणायचं आहे, पण आता सवड नाही. एक दोघांना भेटून पुढे ऑफिस गाठायचंय. आय हॅव नो टाईम. तो निघालाच. जाता जाता तो तिला म्हणाला, गरिबी कुठं संपली अजून? ते शब्द तिला अधिक गुदमरून टाकणारे होते. रात्री तो आपल्या खोलीत प्यायला बसला, एकटाच. समोर व्हिस्कीची बाटली, ग्लास, ॲस्ट्रे, भोवती सिगारेटची थोटकं आणि विझवून टाकलेल्या काड्या. मुलं झोपेपर्यंत तो पीत बसला होता. गुटका गुटका करीत त्यानं बरीच घेतली होती. कीक बसली होती. स्वतःशीच कुठलं तरी गाणं गुणगुणत होता. हे सर्व तिच्या परिचयाचं दृश्य. ती त्याला जेवायला बोलवायला म्हणून दारात उभी राहिली. तुमचं झालं असेल तर जेवायला वाढते, ती म्हणाली. तिचा आवाज ऐकून त्यानं वर बघितलं. तसाच बघत राहिला. काय म्हणत होतीस? तुमचं झालं असेल तर जेवायला वाढते. ते ऐकलं. सकाळी काय म्हणत होतीस? काही म्हणाले नाही मी सकाळी. मी बाहेर पडताना त्यानंच आठवल्यागत म्हटलं. येस, म्हणाली नाहीस काही, पण काहीतरी म्हणायचं होतं. राईट, काय म्हणायचं होतं? तिनं अंदाज घेतला. त्याला चांगलीच कीक आली होती. आता सवयीनुसार त्यानं भांडणही उकरून काढलं असतं. आता काही बोलता कामा नाही. ती गप्प राहिली. अशी गप्प राहू नकोस. सांग काय ते. सांग. यू वॉन्टेड टू टेल समथिंग. सांग, सांग काय ते. आता नाही ना मी दरिद्री उरलो, गरिबीच्या खालची पातळी. त्याचा स्वर कडवट होऊ लागला होता. नाही, झालो ना आता मी श्रीमंत. एवढा मोठा फ्लॅट, फर्निचर, गाडी. मिळालं ना तुला हवं ते सगळं. दागदागिने, कालच एक नेकलेस. मला नको होता, ती म्हणाली. काय? नेकलेस आणि इतरही सगळं नको होतं? नको होतं, पण तूच तर सर्व मिळवायला लावलंस. तूच. आठवत नाहीत वाटतं तुला तुझे शब्द. तुम्ही गरीब आहात, त्याच्या खालची पातळी, दरिद्री, जन्मभर दारिद्र्यात खितपत पडणार. हो, माझ्या तोंडून झाला तसा उल्लेख. मी क्षमा मागितली. माझं चुकलं. तुम्ही काय तुम्ही? तुम्ही आता हे सगळं थांबवावं. हा श्रीमंतीचा सोस, हा पैसा, पैशाच्या मागं धावणं, वैभव मिळवीत सुटणं. झाला ना गरिबीवर सूड उगून, ती म्हणाली. एकदाच सांगून मोकळी झाली होती. गरिबीवर सूड उगून झाला, पण पण काय? तुझ्यावर सूड उगून नाही झाला, तो म्हणाला. मी उठला. उठून थरथरत उभा राहिला. अडखळत्या शब्दात म्हणाला, नेकलेस, नेकलेस कुठं आहे? कुठं आहे? का घातला नाहीस? का घातला नाहीस गळ्यात? कुठं आहे तो नेकलेस? तिने कपाट उघडलं. नेकलेस त्याच्या हाती दिला. त्याने तो हाती घेतला. मूठ वळली. दगड भिरकावावा तसा तिच्या अंगावर भिरकावीत तो म्हणाला, घाल, घाल तो आधी. माझी बायको आहेस ना तू? कोणा गरीबाची नाहीस. तुम्ही गरीब आहात, त्याच्या खालची पातळी, दरिद्री. त्याचे शब्दही आता क्रोधाने भरल्यासारखे उमटत होते. जड झालेल्या जिभेवरून अडखळत अडखळत घरंगळत होते. तो कपाटाकडे सरकला. धाडकान त्याने अलमारीचं दार उघडलं. लॉकरमधले दागिने बाहेर काढले आणि द्वेषानं तिच्या अंगावर भिरकावीत सुटला.
नंतर साड्या, इतर कपडे. त्वेषाने, संतापाने थरथरत तो एक एक वस्तू तिच्या अंगावर भिरकावीत राहिला. सगळं भिरकावून संपल्यावर तो तसाच उभा राहिला. अडकळत सांगू लागला, सूड केवळ गरिबीवर उगवायचा नव्हता, तुझ्यावर उगवायचा होता, तुझ्यावर. येस, अपमान विसरलो नाही तो. तू क्षमा मागितलीस तरी. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तू माझी केवढी अवहेलना केलीस. माझ्या पुरुषत्वाची विटंबना केलीस. तू माझ्या गरिबीचा धिक्कार केलास आणि शरीर सुखही त्या पहिल्या रात्रीचं नाकारलंस. काय म्हणालीस? या दारिद्र्यात, या उंगळखोरीत, नो, आय कांट एन्जॉय. हे शब्द तुझेच. पाठ फिरून झोपून गेलीस. रागाने, संतापाने धुमसतच. त्या क्षणापासून मी रागाने, अपमानाच्या जाणीवेने धुमसतोय. त्याआधी गरिबीचे चटके मी सहन केले होते, अपमान सहन केले होते. पण तू केलेला अपमान नाही सहन करू शकलो, नाही विसरू शकलो. तू माझी बायको होतीस. आय एक्सपेक्टेड यू टू शेअर माय ऑल सॅरोज अँड वरीज. माझ्या गरिबीत, दुःखात तू सहभागी झाली नाहीस. ते मला फार झोंबलं. माझ्या मनावर खोल जखम झाली. त्या जखमेमुळे मी धावत सुटलोय हे सर्व मिळवण्यामागं. तो बोलत होता. त्याला आता चांगली चढली होती. त्याच्या 2 वाक्यात थोडी फट दिसताच ती म्हणाली, पण आता थांबवायलाच हवं. मला भय वाटतं. काय काय ऐकतो आपण. अशा मार्गाने पैसा मिळवणाऱ्यांच्या घरावर धाडी, पोलीस चौकशी, खटले, बेअब्रू. आमच्याही नशिबात हेच लिहिलंय अशी भीती वाटते मला. माझ्या पोरांच्या. ती विद्ध आवाजात म्हणाली. त्यानं मगाशीच पिणं संपवलं होतं, पण आता पुन्हा नव्या उत्साहाने त्यानं पेला भरून घेतला व तो संपून म्हणाला, त्याला इलाज नाही. असं होणारच असेल तर असं होईल. माझ्या दुःखात नाही, पण वैभवात तू सहभागी झालीस. आता वेळ आलीच तर बेअब्रूत सामील हो. नो, प्लीज असं म्हणू नका. काय वाटतं मला, याला इलाज नाही. हे घडणारच आहे. 1 किंवा 2 दिवसात. मी अडकलो आहे, चांगलाच अडकलो आहे. त्यातून सुटण्याचा काहीही उपाय नाही. आय हॅव ट्राईड, पण सर्व प्रयत्न फसले माझे. आय एम ट्रॅप. अडकवलंय मला, पुरतं अडकवलंय. त्याचे घाबरलेले शब्द ऐकता ऐकता ती भयानी थरकापत खाली खुर्चीत बसली. तिला वाटत होतं आपण त्याला सावरावं, धीर द्यावा. सगळा धीर खचून रडतोय. एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये बसून नव्या कोऱ्या वैभवानं गच्च भरलेल्या. पण ती उठली नाही. तशीच खुर्चीवर बसून राहिली. एक कल्पना करीत. खून करणाऱ्यांना फाशी देताना असंच बसवतात का, विजेच्या खुर्चीवर?